नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपलं सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। कंबाईन पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि या कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवायचा यानी आपण कंबाईन पूर्व परीक्षा पास होऊ शकू। बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न असतो आणि कंबाईन पूर्व परीक्षा पास व्हायची तरी कशी, कारण 1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात। बऱ्याच विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, परीक्षेसाठी वेळ देतात आणि शेवटी एग्जाम मध्ये जाऊन त्या 1 तासामध्ये गडबड करतात आणि ह्या गडबडीमुळेच अभ्यास असून सुद्धा त्यांचा पेपर जे आहे ते क्वालिफाय होत नाहीत, पेपर निघत नाही, कट ऑफ पर्यंत मार्क्स जात नाहीत। मग नेमकं पेपर ॲक्युरसी कशी आणायची, पेपर कसा सोडवायचा आहे, नेमकं स्ट्रॅटेजी काय पाहिजे, नियोजन काय पाहिजे, या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर आपण पाहूयात या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी कंबाईन पूर्वचा पेपर कसा सोडवावा। यामध्ये आपण पाहणार आहोत इनिशियली स्ट्रक्चर ऑफ द एग्जामचं पॅटर्न कसं आहे, सर्व जणांना माहिती असेल। प्रिलिम पूर्व परीक्षेमध्ये पेपर एकच असतो, 100 प्रश्न असतात, 100 गुणांसाठी हे प्रश्न असतात आणि 1 तास वेळ असतो। यामध्ये सामान्य अध्ययन, जनरल स्टडी, बुद्धिमापन चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्ट यासोबतच चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे तिथे प्रश्न जे आहेत विचारले जात असतात। सर्वात महत्त्वाचं पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी, कारण कंबाईन मध्ये लक्षात घ्या, कंबाईन जी ग्रुप बी एग्जाम आहे, ग्रुप सी एग्जाम आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर एक्झाम सॉल्विंग स्ट्रॅटेजी, म्हणजे परीक्षेचा पेपर, ही जी परीक्षा आहे, एक्झामिनेशन आहे, याचा पेपर कसा सोडवला पाहिजे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट। जर टाइम मॅनेजमेंट असेल तर आपला पेपर आपण क्वालिफाय होऊ शकतो। ओके, 100 प्रश्नांसाठी फक्त 60 मिनिटे, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला फक्त पेपरमध्ये 36 सेकंद मिळणार आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे ही प्रश्नपत्रिका जी आहे आपल्याला 3 फेऱ्यांमध्ये सोडवायची आहे, आपल्याला 3 राऊंड घ्यायचे आहेत, 3 फेऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या 3 राऊंड मध्ये प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। आता याच्यामध्ये आपण पाहूयात पहिली फेरी, राऊंड फर्स्ट। ओके, पहिल्या फेरीमध्ये काय करायचं आहे आपल्याला तर खात्रीचे प्रश्न जे आपल्याला ॲक्युरेट माहिती आहेत ते आपल्याला पहिल्या 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत। 20 ते 25 मिनिटांमध्ये ॲक्युरेट प्रश्न सोडवायचे आहेत। ओके, जे निश्चित 100% त्याचे उत्तर माहित आहेत। OMR मध्ये प्रश्न सोडवला की लगेच इथे काय करायचं, असा मार्क करायचा आहे। ओके, लगेच राऊंड करायचा आहे। ओके, तिथे अंदाज लावायचे कुठलेही प्रश्न घ्यायचे नाहीत किंवा एलिमिनेशनचे कुठलेही प्रश्न तिथे घ्यायचे नाहीत, जे शुअर शॉट आहेत ते कधी पहिल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये। मग इथे आता तुम्ही मला विचारताल, सर तुम्ही म्हणताय संपूर्ण पेपर जो आहे तो 25 मिनिटांमध्ये कसा काय होईल वाचून? सिंपल प्रश्न, मी काय म्हणतोय, राऊंड फर्स्ट घ्यायचा, खात्रीचे प्रश्न घ्यायचे, पहिल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये हा राऊंड फर्स्ट सोडवायचा आहे। तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं याला काय पाहिजे तर याला अगोदर तुमची प्रॅक्टिस पाहिजे, म्हणजे परीक्षा सध्या दूर आहे, व्हिडिओ काढायचं कारणच आहे की तुम्ही याची प्रॅक्टिस केली पाहिजे। ओके, अगोदर याची प्रॅक्टिस पाहिजे, कशाची, ह्या राऊंड सिस्टीमची। जे सोपे विषय आहेत त्याचे प्रश्न तुम्ही अगोदर घेतले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला तिथे शुअर शॉट ते प्रश्न येतील। राईट, फर्स्ट आहे प्रॅक्टिस केली पाहिजे, जे शुअर शॉट प्रश्न आहेत ते अगोदर घेतले पाहिजेत आणि प्रश्न जेव्हा तुम्ही आता प्रश्नपत्रिका सोडवताल तेव्हा वाचण्याची अशी सवय लावली पाहिजे की एका दृष्टीमध्ये तुम्हाला तो प्रश्न कळायला पाहिजे की प्रश्न हा सोपा आहे का अवघड आहे, मी तो सॉल्व्ह करू शकतो का। आणि हे होतं कधी होतं, जेव्हा तुम्ही मागच्या 4-5 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहता, आयोगाची लँग्वेज पाहता, कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतं हे पाहता, तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी ह्या गोष्टी येतात। तुम्ही शुअर शॉट हे प्रश्न जे आहेत ते पहिल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये हे जास्तीत जास्त प्रश्न ते सोडू शकता। ओके, दुसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं आहे, दुसरा राऊंड जे आपल्याला अर्धवट प्रश्न माहिती आहेत, म्हणजे एखादा ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज होतोय किंवा 2 ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज होत आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न दुसऱ्या राऊंड मध्ये घ्यायचे आहेत। त्याला
20 ते 45 मिनिट याला टाइम ठेवायचा आहे. किती? 20 ते 45 मिनिट याला टाइम ठेवायचा आहे. 50% खात्री आहे असे प्रश्न आपल्याला राऊंड सेकंडमध्ये घ्यायचे आहेत. म्हणजेच एलिमिनेशन मेथडचा इथे वापर करायचा आहे. आता एलिमिनेशन मेथड कशी वापरायची आहे याच्यासाठीचा एक परफेक्ट व्हिडिओ वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मी प्रॉपर सांगितलेले की एलिमिनेशन टेक्निकचा यूज जो आहे तो कसा करायचा आहे, एक्झाम पास होण्याचं सिक्रेट काय आहे, कशा पद्धतीने एलिमिनेशन करायचं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं. तुम्ही तो व्हिडिओ याच्यासाठी रेफर करू शकता. चुकीचे पर्याय काढून टाकायचे आहेत आणि एज्युकेटेड गेस घ्यायचे आहेत. ओके, एज्युकेटेड गेस घेऊन आपल्याला काय करायचं आहे तिथे, तर आपल्याला असे एलिमिनेशनचे प्रश्न इथे सोडवायचे आहेत. ब्लाइंड गेस घ्यायचा नाही, तुक्के मारायचे नाहीत माझ्या शब्दामध्ये. ओके, आणि आता तिसरा जो राऊंड आहे हा वेळ आपल्याला उरल्याच्या नंतर जवळपास एक 45 ते 60 मिनिटे म्हणजे जवळपास शेवटचे जे 15 मिनिट आहेत, ओके 15, 20, 25 मिनिट आहेत, त्याच्यामध्ये सर्व प्रश्न तपासायचे आहेत. OMR शीट नीट भरलेली का ते पाहायचं आहे आणि जोखीम घेऊन आपल्याला काय करायचं आहे, सॉरी इथे आहे 55 ते शेवटचे 5 मिनिट आहेत. ओके, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, 1-2 प्रश्न आपण अंदाजाने इथे सोडवायचे आहेत की इथे तुक्का लागू शकतो का, किंवा आपल्याला कुठेतरी आपण वाचलेलं असतं, कधी कधी ते शेवटी आठवतं. अशा पद्धतीचे 1-2 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, अंदाजाने ते सोडवायचे आहेत. OMR शीट आपल्याला पाहायची आहे शेवटच्या एक 5 ते 7 मिनिटांमध्ये. ओके, मोस्टली हा वेळ जो आहे तो मुलांना राहत नाही, कारण एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. मोस्टली 2 राऊंड, मी म्हणेल 3 राऊंड जरी सांगितलं असेल तर 2 राऊंड जरी घेतले तर सफिशियंट आहेत. ओके, कारण का पहिल्या राऊंड मध्ये जो आत्मविश्वास वाढतो ना, तोच आत्मविश्वास तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये प्रश्न ॲक्युरेट आणण्यासाठी मदत करतो. जे पास झालेले असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती असेल, किंवा ज्यांनी ही राऊंड सिस्टीम यूज केलेली असेल त्यांना ह्या गोष्टी मी जे म्हणेल ते कळत असेल. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये प्रश्न सोडवायला घेता आणि जेव्हा प्रश्न सलग तुम्हाला येत नसतात किंवा प्रश्नाचे उत्तर लक्षात येत नाहीत किंवा प्रश्न चुकतात, तिथे तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि हाच लूज झालेला कॉन्फिडन्स शेवटी तुमची प्रिलिम जे आहे ते फेल करतो. ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्या, शेवटच्या राऊंडमध्ये जर तुमचं झालं तर 1-2 प्रश्न तिथे सोडू शकता. पहिले 2 राऊंड खूप महत्त्वाचे आहेत. स्मार्ट सॉल्विंग टेक्निक, स्मार्ट पद्धत आपल्याला बघायची. ही एक फर्स्ट पद्धत सांगितली राऊंड सिस्टीम, याची प्रॅक्टिस करायला हवी. कमीत कमी 7 ते 8 पेपर या राऊंड सिस्टीम मार्फत सोडवायला हवेत, तर तुम्हाला ती सिस्टीम फॅमिलीवर एक्झाममध्ये होईल. डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन राऊंड सिस्टीम सोडवायला गेलात तर नक्कीच तिथे तुम्ही गणताल. ओके, हा शब्द यूज करतो म्हणजेच तिथे तुम्ही चुकताल. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस हवी. पहिली आणखीन दुसरी एक स्मार्ट मेथड आहेत एलिमिनेशन मेथड. आता ही सगळ्यात महत्त्वाचा राऊंड सिस्टीमने सोडवायचं आहे. आणखीन काय काय करायला पाहिजे याच्यासोबत, एलिमिनेशन मेथड. जो पर्याय अशक्य वाटतात ते सगळे काढून टाकायचे. उरलेल्या सर्वात तर्कसंगत पर्याय आहे तो निवडायचा आहे. उदाहरणार्थ संविधान, इतिहास, भूगोलमध्ये चुकीचे शब्द असलेले पर्याय आपल्याला वगळायचे आहेत. ओके, म्हणजे जे नाहीत आपल्याला एक इंटेन्शन असतं की नाही आम्ही वाचलेलं नाही की हा पर्याय असू शकत नाही, तो लगेच एलिमिनेशन करायचं आहे. हे जे एलिमिनेशन मेथड आहे तुम्ही आणखीन वी अकॅडमीवरती व्हिडिओ तो पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन त्याचं मिळेल. याच्यासोबत दुसरं महत्त्वाचं आहे, कीवर्ड फोकस करायचे आहेत. परीक्षेमध्ये फक्त योग्य नाही, हे योग्य आहे, याच्यामधील एकच, याच्यामधील अयोग्य, सर्वात, खालीलपैकी हे शब्द नीट लक्षात ठेवा. कधी कधी या शब्दांचा उलट अर्थ सुद्धा निघतो. मग काय होतं, तर हे शब्द आपले, या शब्दांमुळे तो प्रश्न चुकतो. त्याच्यामुळे कधी कधी सगळ्यात महत्त्वाचं आहे, अशा पद्धतीचा जेव्हा परीक्षेमध्ये शब्द आला प्रश्नामध्ये तेव्हा त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि कीवर्डला फोकस करून तिथे आपल्याला तो प्रश्नाचं उत्तर इथे द्यायचं आहे. तिसरं आहे मॅप टेबल मेमरी. म्हणजे भूगोल आणि अर्थशास्त्रामध्ये जे आहे ते नकाशा वाचून सुद्धा बरेच प्रश्न आपल्याला सुटू शकतात. तक्ता वाचून सुटू शकतात, आकडे यावरती आधारित प्रश्न येतात. ओके, म्हणजे अगोदर जर आपण डोक्यामध्ये मॅप जर असेल आपल्या, तर आपण ते प्रश्न भूगोलामधले सहज सॉल्व तिथे करू शकतो. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा कधी कधी काही कन्सेप्ट असतात, कन्सेप्टवरती प्रश्न विचारले गेलेले असतात. ओके, कधी फॅक्च्युअल डेटा असतो, मग आपण एक अंदाज लावून तो डेटा आपण ॲनालिसिस करू शकतो. राईट, कधी वाचलेलं असेल की हां एवढा ही संख्या असेल वगैरे, मग अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इंटेलिजंट गेसिंग
म्हणजे दोन पर्याय शिल्लक असतील तर एका बाजूला तर्क आहे त्या दिशेने. तुम्हाला वाटत असेल की तर्काने, ब्लाइंड गेस नाही, दोन मध्ये 50-50, एक 50-50 आपल्याला वाटत असेल ए आणि सी आन्सर नसतं, आन्सर असतं बी आणि डी मध्ये. बरेच जण असा ब्लाइंड गेस घेतात, म्हणजे डी करून टाकतात, मोस्ट प्रोबॅबली डी आन्सर असतं, असं नसतं. ओके, हे लक्षात ठेवा. थोडासा लॉजिकल गेस घेण्याचा प्रयत्न करा आणि रॅन्डम गेसिंग किंवा रॅन्डम मार्किंग जे आहे ते टाळण्याचा प्रयत्न करा. याच्यासोबतच बघू सब्जेक्ट वाईज काही टिप्स आहेत तुम्हाला शेवटच्या क्षणी अभ्यास करण्यासाठी. चालू घडामोडी मागच्या 1 वर्षासाठी मध्ये बघायच्यात. आता याचे टॉपिक इथे आणले नाहीत कारण ते खूप मोठे झालेले असते. ओके, कधी तेही तुमच्यासाठी चालू घडामोडींमध्ये नेमकं काय वाचायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये. इतिहासामध्ये कालानुक्रमानुसार घटनांचे संबंध लक्षात ठेवा, त्याने सुद्धा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते. यासोबतच भूगोलामध्ये महाराष्ट्र व भारताचा नकाशा, उद्योग, पिके, नद्या या संदर्भामध्ये प्रश्न येतात. हे टॉपिक्स व्यवस्थित करून जा. भारताचा नकाशा व्यवस्थित बघा, महाराष्ट्राचा नकाशा त्याच्यामध्ये नदी प्रणाली, पर्वत प्रणाली वगैरे वगैरे बेसिक ज्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल डेटा आहे ते व्यवस्थित पाहून जा. राज्यशास्त्रामध्ये, पॉलिटीमध्ये संविधानाचे अनुच्छेद याच्यावरती 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जात असतात, हे पाहून जा. संस्था असतील, वेगवेगळे आयोग आहेत, याच्यावरती प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. याच्यामधील सुद्धा महत्त्वाचे 10 ते 15 टॉपिक प्रत्येक विषयाचे कंबाईनसाठी येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी वी अकॅडमीवर प्रत्येक विषयावाईज महत्त्वाच्या टॉपिकची लिस्ट बनवलेली आहे. प्रत्येक व्हिडिओ सेपरेट आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि कारण मागच्या 7 ते 10 वर्षाचा अभ्यास करून ही लिस्ट जी आहे इम्पॉर्टंट टॉपिकची मी काढलेली आहे. ओके, त्याच्यासाठी यासाठी तुम्ही ते व्हिडिओ जे आहे ते रेफर करू शकता. अर्थशास्त्रामध्ये आपण योजना, बजेट, जीडीपी, महागाई, आर्थिक धोरणे यावरती मोस्टली प्रश्न विचारलेले, ते फोकस करा. विज्ञानमध्ये काही मूलभूत तत्वे आहेत, काही नवीन संशोधन आहे, नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत, वेगवेगळे पारितोषिक आहेत, उपग्रह कुठले सोडलेले आहेत, जैवशास्त्रावरती प्रश्न विचारले जात असतात, हे एकदा पाहून घ्या. बुद्धिमापनमध्ये सराव करा, कारण बुद्धिमापनमध्ये सराव हाच महत्त्वपूर्ण आहे. रोज 30 मिनिट केला तरी चालेल आणि गणित आणि रिझनिंगचा जरी सराव केला तरी चालेल. आता OMR शीट बद्दल बोलायचं आहे. प्रत्येक प्रश्नानंतर लागलीच काय करायचं आपल्याला, हा प्रश्न झाला ए सोडून लगेच इथे टिक करायचंय, बी झाला तर लगेच इथे टिक करायचं, सी झाला की लगेच, या पद्धतीने OMR शीट भरत चला. राईट, शेवटी एकदाच OMR शीट भरण्याची घाई करू नका. प्रश्न सोडवलं, उत्तर आलं की लगेच तिथे OMR शीटवर मार्क करा. कारण कधी कधी काय होतं की फ्लोमध्ये आपण जर ठेवले 10 प्रश्नानंतर जो OMR शीट भरायला गेलो तर कधी कधी तिथे चुकू शकतं, कारण वेळ कमी आहे परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे कुठलीच रिस्क आपल्याला घ्यायची नाही. आणि फायनल स्ट्रॅटेजी आणि अटेम्प्ट काय करायचं आहे आपल्याला, शेवटचा आहे स्लाइड, ह्याच्यामध्ये सांगेल की 60% प्रश्न आपल्याला खात्रीने सोडवायचे आहेत. कारण जर आपण बघितलं कट ऑफ 62 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. किती? 62 पर्यंत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ॲक्युरसी या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाची आहे. ओके, 30% एलिमिनेशन वापरून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. 30% एलिमिनेशन वापरून प्रश्न इथे 30%च तेवढे प्रश्न आले पाहिजेत, जास्त आपले ॲक्युरेट प्रश्न आले पाहिजेत. शेवटचे 10% प्रश्नांवर फक्त आवश्यक तेवढा जोखीम घ्या. ओके, ते सुद्धा लॉजिकल घ्या, ब्लाइंड गेस करू नका, कारण कट ऑफ हाय गेलेला आहे आणि आपण बघतोय की कट ऑफ मागच्या 2-3 वर्षापासून वाढतच आहे. मग याच्यामध्ये प्रश्न सर अटेम्प्ट किती करायचे आहेत, एवढाच कट ऑफ जात असेल तर नक्कीच 92+ अटेम्प्ट असायला हवा. मिनिमम 92+ सांगेल मी, 90+, 92+, 95, 97 पर्यंत अटेम्प्ट असायला हवा. ओके, तर तुम्ही ही परीक्षा जी आहे ते इथे क्वालिफाय होऊ शकाल. कंबाईन बद्दल आणखीन काही रिक्वायरमेंट असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला, त्याप्रमाणे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. वी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल मोबाईलमध्ये तर नक्कीच डाउनलोड करा. वी अकॅडमीला यूट्यूबला सबस्क्राईब करा, इन्स्टाला सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला सर्वांना कंबाईन पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा. राऊंड मेथडचा यूज करून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, आत्तापासूनच प्रॅक्टिस करा. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.